आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कर्नाटकच्या बस फेऱ्या रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश। आम्ही मंत्री असण्याआधी शिवसैनिक आहोत, आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, तर महाराष्ट्रातील एसटी चालकाला काळं फासल्यानंतर परिवहन मंत्री सरनाईक यांचा कानडी संघटनांना इशारा। मुख्यमंत्र्यांची आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीसोबत बैठक, तर विधानसभा आणि विधानसभा यासह विधान परिषद कामकाज समितीचा मुख्यमंत्री आढावा घेणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई पालिकेसाठी मोर्चे बांधणी। चेंबूरमध्ये 26 फेब्रुवारीला मराठी दिनानिमित्त कार्यक्रम, तर विविध मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार। सर्व अजित पवारांचे बडे नेते, मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार। अजित पवारांच्या आमदारांची मंगळवारी महत्त्वाची बैठक। देवगिरीवर या बैठकीचं आयोजन, तर कामांचा आढावा घेतला जाणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाध्यक्ष सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार। कुणाची शिवसेना खरी आणि कुणाची राष्ट्रवादी खरी हे जनतेनं दाखवलंय। पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शहांचा ठाकरे आणि पवारांवर निशाणा। खरी शिवसेना कुणाची हे चंद्रचूड यांना विचारा। अमित शहांच्या टीकेला अरविंद सावंतांचं उत्तर। महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून अमित शहांचा लोहपुरुष असा उल्लेख, तर शहा पोलादी विचारांचे डॅशिंग गृहमंत्री आहेत। एकनाथ शिंदेंकडून शहांची स्तुती। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यामध्ये सरनाईक जनता दरबार घेणार, तर जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय, सरनाईक यांचं वक्तव्य। तर ठाणे जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेण्याची गणेश नाईक यांची ही घोषणा।